धुळे शहर विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका कशा झाल्यात आपण सर्वांनी बघितल्या। त्याच्यामध्ये बरेचसे डुप्लिकेट मतदान झाले। काही मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच त्यांचे मतदान देखील होऊन गेले आणि एकाच प्रभागात डबल नावं देखील आलेली होती आणि त्याचं प्रूफ तर म्हणजे सांगण्याचीच गरज नाही। बघा, याच्यातच स्पष्ट दिलेलं होतं 2 स्टार असले म्हणजे संभाव्य दुबार मतदार, म्हणजे इतका भोंगळ कारभार हा या निवडणुकीत झाला। आता जसं की तुम्ही जवळजवळ सर्वच 90% शिक्षक लोकच आहात। शिक्षक लोकांचं काम आम्ही विद्यार्थी असो तेव्हापासून बघतो। परीक्षेच्या वेळेस जर एखादा विद्यार्थी कॉपी करताना दिसतात, आपण काय करता, कान धरून त्याला आज निवडणुकीत तसंच होतंय। चोरी चपाटी करून चुकीच्या पद्धतीने मतदान हे करून निवडणुका जिंकण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आता हा जो कार्यक्रम आहे हा एक प्रकारे त्याच धर्तीवर आहे। जर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे जर केलं तर 100% हे जे चोरी चपाटी करून निवडून येणारे लोक आहेत त्यांना कोण थांबवू शकतं, तर तुमचं हे काम थांबवू शकतं। दुपारी म्हणजे सकाळी ह्या मतदान केंद्रावर मतदान केलं की संध्याकाळी त्या मतदान केंद्रावर मतदानचा प्रकार देखील घडला। मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे। म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती की आपण एकदम पारदर्शकपणे जर काम नेलं तर येणारी यादी ही एकदम पारदर्शक असेल आणि तुम्हाला जिथे जिथे मदत लागेल तिथं आम्ही तुमच्या सोबत आहोत। कोणताही भाग सांगा, धुळे शहरातला कोणताही भाग सांगा, तिथे मी तुम्हाला माणूस देईल आणि आम्ही असं नाही म्हणणार की आमच्याकडूनच घ्या मदत। सर्व पक्षातील लोक जर तुम्हाला मदत करत असतील तर सर्वांचं स्वागत करा आणि मतदार यादी ही चांगली झाली पाहिजे। परवाच्या दिवशी मी काही बीएलओंना बोलवलं, त्यांनी सगळ्यात पहिले काम काय केलं, जेवढे 2 स्टार वाले दिलेले सगळ्यात पहिले ते उडवले। डायरेक्ट एकच नाव ठेवलं त्यांनी, तसं तुम्ही पण करून घ्या। हे सर्व सोप्या गोष्टी आहेत, तुम्ही करा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत। मतदान हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे। पहिले जरी तुमच्या काळात म्हणजे आजच्या 10-15 वर्ष मागे गेलो तर एक वैचारिक पातळी असलेले, सामाजिक चळवळीतील लोकांशी भांडणारे लोक तिथे जात होते। आता काहीच नाही, कोणीही कसंही म्हणजे ज्याच्या समाजाशी काही कामाचं त्यांना अनुभव नाही, काही नाही, ते सुद्धा तिथे जातात। तर येणाऱ्या आपल्या पिढीसाठी हा सगळा महत्त्वाचा विषय आहे। तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, बाकी पण गेलो येतील। तुम्ही सर्वांना काही मदत लागली तर आम्ही इथं बसलेलो आहे। माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे। तुम्ही जर सांगितलं आम्ही या भागात आहोत, आम्हाला इथे माणूस भेटत नाही, तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला तिथे जाऊ। एवढंच बोलायचं होतं। धन्यवाद, आपण आलात आणि चांगल्या पद्धतीने मतदान यादी सुधारणा कार्यक्रम करा, हीच आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे।